विद्यास युनिक किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक स्ट्रॉबेरी पासून रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला एका पातेल्यात 1 कप दूध घ्यायचे आहे व त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क हे मिक्स करून टाकायचे आहे, ज्याच्याने क्रीम बनेल। तुम्ही व्हिप क्रीम सुद्धा वापरू शकता। नंतर एका बाउल मध्ये हे मिल्क क्रीम टाकून घ्यावे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम क्रीमी झालेली आहे। मी हे क्रीम 3 स्पून घेतले आहेत। 2 मोठे चम्मच आईस्क्रीम टाकले आहे। हे मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकले आहे, तुम्ही दुसरे कोणतेही आईस्क्रीम घेऊ शकता। नंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण 8 ते 10 स्ट्रॉबेरीचे पातळ काप करून घेऊया। स्ट्रॉबेरीचे काप करून झाल्यानंतर एका गोल बाउल मध्ये आपण प्लास्टिक शीट लावून त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचे काप आपण अरेंज करणार आहे, जेणेकरून ते खूप छान दिसेल। पहिली लेयर आहे। दुसरी लेयर ही आपण बनवलेली क्रीम त्याची आहे, ती चांगली सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनी क्रीमची टेस्ट येईल। तुम्ही ही क्रीम फ्रीज मध्ये सेट करायला ठेवू शकता। मी ठेवली नाहीये, त्यामुळे ही एवढी पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे। तिसरी लेयर ही ब्रेडची आहे, ज्याचे आपण साइड्स कापून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे अरेंज केले आहे। चौथी लेयर ही मी स्ट्रॉबेरी सिरपची लावली आहे, तुम्ही जाम किंवा शुगर वॉटरची सुद्धा लावू शकता, ज्याने ब्रेड मॉइस्ट लागेल आणि ती चांगली सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायची आहे। परत एकदा क्रीमची लेयर लावत आहे। असंच तुम्ही एकावर एक लेयर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, जोपर्यंत तो बाउल पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत। आता मी स्ट्रॉबेरीची लेयर लावलेली आहे, तर क्रीमची आणि ब्रेडची लेयर परत लावली आहे आणि आता हे प्लास्टिक शीट मी कव्हर करत आहे आणि फ्रीज करते 30 मिनिटासाठी। 30 मिनिट झाल्यानंतर आपण हे रॅप काढून घेऊया आणि बाउलला एका प्लेटमध्ये उलट करून अशा छान प्रकारे आपली डिश तयार आहे।